नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. बघा, या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंग आणि ग्रामरची कन्सेप्ट पूर्ण मी ह्यावर डिटेल्समध्ये मी सांगत असतो. बघा, आजचा जो कन्सेप्ट आहे, तुम्हाला स्टोरीचं काही एक स्टोरी आहे, त्या स्टोरीतल्या काही मी वाक्यरचना घेतलेल्या आहेत. बघा, काहींना वाक्यांचा अर्थ लवकर लावता येत नाही. मग मग वाक्य किती जरी मोठं असेल तर मग तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ कसा लावायचा तेच मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, त्यासाठी तुम्हाला पहिलं काय की तुमचे काळ आणि हेल्पिंग वर्ब्स हे तुमचे क्लिअर असले पाहिजे. तेही कसे, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह, मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठीमध्ये तुमचे कन्सेप्ट हे पूर्णपणे क्लिअर असले पाहिजे. बघा, आता वाक्यरचना भले कितीही मोठी असू द्या, काय इंग्लिशची वाक्यरचना भले कितीही मोठी असू द्या, तिला काय करा, तुम्ही ब्रेक करा. बघा कसं, शी वेंट म्हणजे काय, ती गेली. अबाउट म्हणजे काय, प्रिपेरिंग द केक, केकची तयारी करण्यासाठी. बट म्हणजे काय, परंतु. इन केअरलेसनेस म्हणजे निष्काळजीपणामुळे, निष्काळजीपणामुळे. हर रिंग म्हणजे तिची अंगठी. स्लिप फ्रॉम हर, बघा, स्लिप फ्रॉम हर फिंगर म्हणजे तिच्या बोटातून अंगठी निसटली. फेल इनटू द बाउल म्हणजे भांड्यात पडली. सो व्हेन द केक म्हणजे जेव्हा केक वॉज ब्रॉट टू द प्रिन्स म्हणजे केक राजकुमारकडे राजकुमारला केक आणून दिला गेला. म्हणजे काय, तुम्हाला ह्याच्यामध्ये द केक वॉज ब्रॉट म्हणजे ह्याच्यामध्ये काळ आहे तुमचा सिंपल पास्ट टेन्स आणि ते वाक्य आहे तुमचं पॅसिव्ह वॉइस मध्ये, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे ही एट इट आणि त्याने ते खाल्लं. ही फाउंड रिंग इन इट त्याला अंगठी त्यात सापडली. बघा, ती गेली केकची तयारी करण्यासाठी, परंतु निष्काळजीपणामुळे तिची अंगठी तिच्या बोटातून निसटली आणि भांड्यात पडली. सो वेन जेव्हा तो केक राजकुमारला आणून दिला गेला आणि त्याने तो केक खाल्ला, त्याला अंगठी त्यात सापडली. आता ही वाक्यरचना किती मोठी आहे, खूप मोठी आहे. पण मी ह्याला काय केलं, ब्रेक केलं काळानुसार. काय करायचंय, काळानुसार तुम्हाला ब्रेक करायचंय. सिंपल पास्ट टेन्स. आता ही जी स्टोरी आहे सगळी तुमची कुठं आहे, सिंपल पास्ट टेन्स मधली आहे. आता ह्याच्यातला कन्सेप्ट बघा, अबाउट प्रिपेअरिंग म्हणजे तयारी करण्याविषयी. ओके, प्रिपेअरिंग द केक म्हणजे केकची तयारी करणे. बघा, काही वाक्यरचना लिहून घ्या. इन केअरलेसनेस निष्काळजीपणामुळे. रिंग स्लिप फ्रॉम हर फिंगर म्हणजे अंगठी काय म्हणजे बोटातून निसटणे असं त्याचा अर्थ होईल. फेल इन टू द बाउल म्हणजे काय, भांड्यात पडली. आता फेल इन टू द बाउल, बाउलच्या ऐवजी तुम्ही बकेट्स वापरा किंवा कढई वापरा. इंग्लिशमध्ये म्हणजे पॉट म्हणा, काही असेल, विहीर म्हणा. बघा, फेल इन टू द वेल म्हणजे काय, विहीर म्हणजे विहिरीत पडली. म्हणजे इथं तुम्ही वेगवेगळे शब्द वापरून त्याचे तुम्ही डेरिव्हेटिव्ह पण बनवू शकता. तुम्हाला काय करायचंय, वाक्य किती मोठं असो त्याला तोडायचंय, तोडून काळानुसार लक्षात घ्या.
जसा तो काळा असेल त्यानुसार त्याला ब्रेक करा, त्यानुसार तिथं वाक्यरचना लिहा आणि मग नंतर त्याचा पूर्णपणे तो अर्थ तुम्ही जोडण्याचा प्रयत्न करा. ओके, ठीक आहे. सुरुवातीला तुम्हाला जमणार नाही, पण ठीक आहे, हळूहळू तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येऊन जातील. पण ह्या अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.